नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, राज्यघटना या विषयामध्ये आपण मूलभूत हक्क हा चॅप्टर डिस्कस करत आहोत। त्यामध्ये आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा लास्ट लेक्चरमध्ये स्टार्ट केलेला होता। जसे की धार्मिक स्वातंत्र्यामध्ये आपण पाहिलं होतं की 4 स्वातंत्र्याचा समावेश होतो। कलम 25 नुसार व्यक्तिगत धार्मिक स्वातंत्र्य, कलम 26 नुसार सामूहिक धार्मिक स्वातंत्र्य, कलम 27 नुसार धार्मिक विकासासाठी कर न आकारण्याचं किंवा सक्तीने कर न देण्याचं स्वातंत्र्य आणि चौथं जे स्वातंत्र्य प्राप्त झालेलं होतं कलम 28 की धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचं स्वातंत्र्य। त्यामधले पहिले 2 स्वातंत्र्य आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया कलम 27 आणि 28। कलम 27 मध्ये असं सांगण्यात आलं की धर्म विकासासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य, म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला असं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे की धर्माच्या विकासासाठी कर न देणे, टॅक्स न देणे। कारण की भारत सरकारला टॅक्स आकारण्याचा, कर आकारण्याचा अधिकार आहे आणि सरकारच्या माध्यमातून जी वेगवेगळी कामं केली जातात, मग ती रस्ते निर्मितीची असेल किंवा वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर जी डेव्हलप केली जाते, अशा वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी वा वेगवेगळ्या प्रशासकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकार नागरिकांकडून कर आकारत असते व असे कर आकारत असताना धर्माच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा कर हा लोकांवरती, भारतीय नागरिकांवरती आकारता येत नाही। जर खरं जर पाहायला झालं तर ह्या तरतुदीमध्ये अशा आपल्याला 2 तरतुदी पाहाव्या लागतात, म्हणजे 2 मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट होतात। जसे की पहिला मुद्दा आपण असं म्हणू की पहिल्या मुद्द्यामध्ये असं म्हटलं की राज्य संस्था किंवा सरकार, भारत सरकार कोणत्याही धर्माच्या विकासासाठी व्यक्तीकडून सक्तीने, ठीक आहे, सक्तीने कर आकारू शकत नाही, सक्तीने कर आकारू शकत नाही। ठीक आहे, आता हे जे तरतूद याच्यामध्ये दिलं की परंतु याचा असा एक अर्थ निघतो की राज्य संस्था खरं तर कोणत्याच धर्माच्या विकासासाठी खर्च करू शकत नाही। म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की राज्य संस्थेला म्हणजे भारत सरकारला वेगवेगळ्या प्रकारचा खर्च करण्यासाठी वेगवेगळे टॅक्स आकारावे लागतात, परंतु इथे मात्र धर्मावर जो खर्च केला जातो, धर्माच्या विकासावर जो खर्च केला जातो, असा खर्च करण्यासाठी भारत सरकार व्यक्तीवर किंवा नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा कर आकारू शकत नाही। म्हणजे याचाच अर्थ की भारत सरकार कोणत्याही धर्माच्या विकासासाठी पैसा खर्च करू शकत नाही, अशा प्रकारचा ही खऱ्याने तरतूद आहे। परंतु तरी सुद्धा आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवायचं की भारत सरकार कोणत्याही धर्माच्या विकासासाठी कोणत्याही व्यक्तीकडून सक्तीने कर आकारू शकत नाही। ही झाली एक बाजू। ठीक आहे, दुसरी बाजू आहे की सरकारला जो कर प्राप्त होत असतो त्याला आपण असं म्हणू की समजा इतर कर, ठीक आहे, इतर कर जो प्राप्त होतो या स्वरूपाचा कर सोडून, जसे की मग आता सेल्स टॅक्स आहे, त्याचं रूपांतर आता सध्या आपण म्हणू किंवा जीएसटी मध्ये झालं, मग जीएसटी असेल, इन्कम टॅक्स असेल, फ्रेंच बेनिफिट टॅक्स असेल, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असेल, म्हणजे असे वेगवेगळे टॅक्सेस गव्हर्नमेंटच्या आहेत। मग ते जे टॅक्स आहेत त्या टॅक्सच्या माध्यमातून, त्या कराच्या माध्यमातून जो निधी प्राप्त होत असतो, ठीक आहे, त्या कराच्या माध्यमातून जो काही निधी सरकारला प्राप्त होत असतो, हा निधी सरकार कोणत्याही धर्माच्या विकासासाठी खर्च करू शकत नाही। कारण की धर्माच्या विकासासाठी जर भारत सरकार करच आकारू शकत नाही तर लगेच दुसऱ्या बाजूने असं म्हटलं की मग धर्माच्या विकासासाठी भारत सरकार खर्च सुद्धा करणार नाही। परंतु जर गव्हर्नमेंटला असा खर्च करायचा असेल, जर गव्हर्नमेंटला असा खर्च करायचाच असेल तर गव्हर्नमेंट असा खर्च करू शकते, परंतु याच्यामध्ये धार्मिक भेदभाव केला जाऊ नये। म्हणजे विशिष्ट एखाद्या धर्माच्याच विकासासाठी आपण खर्च करू असं करता येत नाही। जसे की आपण पाहतो की भारत सरकारच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी प्रचंड निधी दिला जातो। मग आता कुंभमेळ्यावरती जो काही खर्च केला जातो किंवा अमरनाथ यात्रा असेल, केदारनाथ यात्रा असेल, ठीक आहे, या यात्रेवरती भारत सरकार प्रचंड पैसा खर्च करत असते आणि तो पैसा येतो कुठून, तर कराच्या माध्यमातून। मग अशा वेळेस हा निधी खर्च करू शकते, परंतु तो कोणत्याही एकाच धर्माच्या विकासासाठी नाही,
तर मग सर्वच धर्मांच्या विकासासाठी काही प्रमाणात खर्च करता येतो. ठीक आहे. मग ते कुंभमेळा असो अथवा इस्लाम समुदायासाठी हज यात्रा असो, हज यात्रेसाठी सुद्धा गव्हर्नमेंट बराचसा निधी हा इस्लाम समुदायासाठी खर्च करत असतो. तर अशा प्रकारच्या ह्या दोन बाबी आपल्याला या तरतुदी संदर्भात डिस्कस करायच्या आहेत. अगदी छोटी तरतूद आहे ही, हे तुमच्या निश्चित लक्षात राहील. यामध्ये एक छोटासा अपवाद आहे. तो अपवाद म्हणजे काय, तर भारत सरकार कोणत्याही व्यक्तीकडून धर्माच्या विकासासाठी कर आकारू शकत नाही, पण शुल्क आकारू शकते. ठीक आहे. म्हणजे कलम 27 हे भारत सरकारला धर्मासंदर्भात कर न आकारण्यासंदर्भात माहिती प्रोव्हाइड करते, परंतु शुल्क आकारण्यासंदर्भात मात्र भारत सरकारला प्रतिबंधित करत नाही. मग शुल्क आकारणे म्हणजे काय, तर थोडक्यात शुल्क आकारणे म्हणजे समजा एखादी धार्मिक यात्रा आहे आणि जी धार्मिक यात्रा असते आणि त्या यात्रेमध्ये जे यात्रेकरू असतात त्या यात्रेकरूंवरती काही शुल्क आकारले जाते किंवा त्या यात्रेसाठी जे व्यावसायिक स्वरूप त्या यात्रेला प्राप्त होत असते त्या व्यवसायावरती काही प्रमाणात शुल्क आकारलं जाते. जसं की आपण मग कुंभमेळा भरला, मग कुंभमेळ्यामध्ये जे काही व्यावसायिक दुकानं लागली जातात तर त्या दुकानांवरती मात्र काही प्रमाणात शुल्क आकारलं जाते. हे शुल्क कशासाठी, तर भारत सरकारचा प्रशासकीय खर्च वसूल करण्यासाठी किंवा जो काही प्रशासकीय खर्च येईल तो प्रशासकीय खर्च प्राप्त व्हावा यासाठी काही प्रमाणात शुल्क आकारता येते. शुल्क आकारण्यासाठी कलम 27 भारत सरकारला प्रतिबंधित करत नाही. तर अशा प्रकारे हे झालं कलम 27 की जे धार्मिक विकासासाठी कर न आकारण्यासंदर्भात आपल्याला माहिती देते किंवा तशा प्रकारचा हक्क देते. आपण धार्मिक स्वातंत्र्याचा शेवटचा हक्क बघूयात, ते म्हणजे कलम 28 नुसार. कलम 28 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा होतो की जे काही शिक्षण दिलं जाते शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून, त्या शैक्षणिक संस्थेमध्ये जर एखाद्या विशिष्ट धर्माचं शिक्षण दिलं जात असेल, त्या धर्माची शिकवण दिली जात असेल किंवा त्या धर्माचं तत्वज्ञान सांगितलं जात असेल किंवा विशिष्ट एखाद्या धर्माच्या चालीरीती तिथे पाळल्या जात असतील, पूजा अर्चा केली जात असेल, तर अशा प्रकारचे जे काही प्रकार जर एखाद्या शाळेमध्ये होत असतील तर अशा प्रकारच्या धार्मिक शिक्षणामध्ये सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर कोणत्याही व्यक्तीवर शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याच धर्माचं शिक्षण लादलं जाणार नाही, त्या विरुद्धचा तो हक्क प्राप्त झालेला आहे. आता खरं जर पाहिलं तर ह्या कलम 28 मध्ये उपकलम 3 दिलेले आहेत. आता त्या 3 उपकलमांमध्ये काय सांगितलेलं आहे, जसं की उपकलम 1 त्यामध्ये असं म्हटलं की ज्या सार्वजनिक शैक्षणिक संस्था असतात, ठीक आहे, सार्वजनिक शैक्षणिक संस्था, सार्वजनिक शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. आता सार्वजनिक शैक्षणिक संस्था म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे अशा सर्व शैक्षणिक संस्था की ज्या शैक्षणिक संस्थेची स्थापना गव्हर्नमेंटने केलेली आहे आणि पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या निधीतूनच त्या शाळा चालतात. जसे की थोडक्यात आपण जर म्हणायचं झालं तर झेडपी, ज्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असतात तर त्या शाळा ह्या पूर्णपणे सरकारच्या निधीतून चालत असतात आणि अशा कोणत्या शाळेमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. ही झाली पहिली तरतूद कलम 28 मध्ये. कलम 28 मध्ये जी दुसरी तरतूद आहे उपकलम 2, या उपकलम 2 मध्ये असं म्हटलं की धार्मिक शिक्षण, ठीक आहे, धार्मिक शिक्षण देण्याच्याच उद्देशाने जर एखादी शैक्षणिक संस्था स्थापन केली असेल, ठीक आहे, धार्मिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने जर एखादी शैक्षणिक संस्था स्थापन केली असेल तर अशा शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देता येते. आता ह्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत ह्या शैक्षणिक संस्था सुद्धा सरकारच्या नियंत्रणाखालीच असतात. सरकारचाच निधी त्यामध्ये खर्च केला जातो, परंतु सरकारकडे असा काही फंड असतो की त्या फंडच्या माध्यमातून धार्मिक विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे सर्वच धर्माच्या ज्या चांगल्या प्रथा आहेत त्या कायम ठेवाव्यात, त्यातलं जे कल्चर आहे ते कायम ठेवावं यासाठी त्याच उद्देशाने म्हणजे धार्मिक शिक्षण देण्याच्याच उद्देशाने जर समजा काही शैक्षणिक संस्था, काही शाळा जर स्थापन करण्यात आल्या तर अशा वेळेस अशा शैक्षणिक संस्थेमध्ये मात्र धार्मिक शिक्षण किंवा त्या विशिष्ट धर्माचं शिक्षण दिलं
जाऊ शकते. त्याच्यानंतर तिसरी जी उपकलन याच्यामध्ये सांगितलेली आहे मोस्ट इम्पॉर्टंट, इथे असं म्हटलं की अशा काही शाळा असतील की ज्या शाळा शासन मान्य असतील, शासन मान्य किंवा शासन अनुदानित, शासन अनुदानित. ठीक आहे. आता या जर शाळा पाहिल्या आपण तर ह्या शाळा खाजगी शाळा असतात. एखादा व्यक्ती शाळा स्थापन करतो आणि त्या व्यक्तीने स्थापन केल्यानंतर त्या शाळेला शासनाची मान्यता प्राप्त होत असते, त्याला म्हणू आपण शासन मान्य शाळा. आता काही शाळा ह्या शासन अनुदानित असतात, म्हणजे यांना सुद्धा शासनाची मान्यता मिळते आणि शासन त्या शैक्षणिक संस्थेला काही प्रमाणात अनुदान सुद्धा प्रोव्हाइड करत असते. मग असं शासनाच्या माध्यमातून किंवा अनुदान दिलेल्या ज्या शाळा आहेत त्या आणि शासनाने मान्यता दिलेल्या शाळा, अशा जर ह्या दोन शैक्षणिक संस्था आहेत तर इथे धार्मिक शिक्षण देता येते का? तर इथे असं म्हटलं, जे पाल्य त्या शाळेमध्ये असतात किंवा आपण त्याला म्हणू विद्यार्थी, त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संमतीने या शाळेमध्ये धार्मिक शिक्षण देता येते. जर समजा विद्यार्थ्यांनी त्या धार्मिक शिक्षणात सहभागी होण्यास जर नकार दिला किंवा तशा धार्मिक शिक्षणाला जर त्यांनी प्रतिबंध केला किंवा नकार दिला तर अशा शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही. आणि जर समजा या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी जर नाबालिग असतील, म्हणजे थोडक्यात लहान असतील, तर अशा वेळेस त्यांच्या पालकांची संमती घेतल्याशिवाय या शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही. अशा वेळेस धार्मिक शिक्षण देण्यास त्या शाळा तिथे प्रतिबंधित केल्या जातील. म्हणजे थोडक्यात काय, तर कोणत्याच व्यक्तीला शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण त्याच्यावर लादलं जाणार नाही, हे त्या विरुद्धचा मिळालेला हक्क आहे. म्हणूनच आपण त्याला म्हटलं धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य इथे आपल्याला प्राप्त होत असते. तर अशा प्रकारच्या ह्या काही शैक्षणिक संस्था आहेत आणि अशा ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये काही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देता येते, काही याच्यामध्ये देता येत नाही. परीक्षेमध्ये विचारताना असं विचारलं जाते काही वेळेस की पूर्णपणे धार्मिक शिक्षण कोणत्या शैक्षणिक संस्थेत दिलं जाते, आणि ऑप्शन मध्ये दिलं जाते की सार्वजनिक शैक्षणिक संस्था, त्यानंतर धर्मादाय शैक्षणिक संस्था, त्यानंतर शासन मान्य आणि शासन अनुदानित. तर पूर्णपणे 100% धार्मिक शिक्षण देता येऊ शकेल असं त्या धर्मादाय शैक्षणिक संस्था. आणि विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या स्वेच्छेने कोणत्या शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देता येऊ शकते, तर शासन मान्य आणि शासन अनुदानित शैक्षणिक संस्था. तर कोणत्या शैक्षणिक संस्थेमध्ये पूर्णपणे धार्मिक शिक्षण देण्यास प्रतिबंधित असेल तर ते म्हणजे सार्वजनिक शैक्षणिक संस्था, जस्ट लाईक झडपी. तर अशा प्रकारचं मित्रांनो हे झालं कलम 28. आपण धार्मिक स्वातंत्र्य जे पाहिलेलं आहे, तर धार्मिक स्वातंत्र्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं होतं कलम 25. कलम 25 नुसार व्यक्तिगत धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला बहाल होते. कोणत्याही प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीनुसार कोणत्याही धर्माचा आचार, विचार आणि प्रसार करण्याचा स्वातंत्र्य तिथे कलम 25 नुसार प्राप्त होत असते. ते झालं व्यक्तिगत स्वातंत्र्य. तर कलम 26 नुसार सामूहिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य इथं प्राप्त होते आपल्याला. ठीक आहे, की कोणत्याही धर्मातले एक समूह एकत्रित येऊन त्या धर्माचं आचरण करू शकतात, त्या धर्माचा प्रसार करू शकतात, त्यासाठी संघटना स्थापन करू शकतात, त्यांचा व्यवहार पाहू शकतात. ते झालं कलम 26. कलम 27 मध्ये आपण असं म्हटलं होतं की कोणत्याही धर्माच्या विकासासाठी सक्तीने कर न आकारण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर टॅक्स आकारला जाणार नाही. आणि कलम 28 हे शिक्षणाचं जे आहे, जे धार्मिक शिक्षणामध्ये सहभागी न होण्याचं स्वातंत्र्य. अशा प्रकारे आपण हे 4 हक्क पाहिलेले आहेत की ज्याला आपण धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क असं म्हणतो, कलम 25 ते 28. तर मित्रांनो आतापर्यंत आपण राज्यघटना ह्या विषयामध्ये 4 हक्क डिस्कस केलेले आहेत. समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य. आता फक्त 2 हक्क राहिलेले आहेत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते डिस्कस करूयात. तोपर्यंत मागच्या सर्व लेक्चरचं तुम्ही रिव्हिजन करा. गुड बाय.